आजची गोष्ट आहे कोलोबा कोलोबा बोर पिकली। एका छोट्याशा गावात एक आजी राहत होती। तिची एक छोटीशी झोपडी होती आणि झोपडीभोवती खूप सारी झाडं होती आणि एक बोराचंही झाड होतं। तिथं एक कोल्हा यायचा आणि रोज बोरं खाऊन जायचा। आजी झोपलेलीच असायची आणि सकाळी उठून बघितल्यावर काय, बोरे सगळी खाल्लेली आणि वरून घाण पण करून ठेवलेली। आणि रात्रीची आजी वाटच बघत बसली। 9 वाजले, 10 वाजले, कोणच येईना आणि मग हळूच झाडांचा आवाज आला आणि लगबगीने आजी बाहेर येऊन बघते तर काय, कोल्हा येतोय हळूहळू। आजीनं हळूच दरवाजाच्या फटीतून बघितलं। आजी पटकन आतमध्ये गेली आणि एक असा तवा गरम करायला ठेवला। तवा असा लाल 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 गरम करून आणला तर तवा बाहेर आणून ठेवला आजीने। आता कोल्ह्याला वाटलं की आजीने पाट आणून ठेवलाय आपल्याला बसायला। कोल्हा जाऊन त्याच्यावर बसला तर काय, ओय 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 ओय, भाजलं 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 आणि लागला पळायला। तोवर आजी पटकन बाहेर आली आणि कोल्ह्याला म्हणाली, कोलोबा कोलोबा बोर पिकली। कोलोबा आजीला म्हणाला, नाही नाही आजीबाई, माझी तेरी भाजली। असा आजीने कोल्ह्याला चांगलाच धडा शिकवला।